गुड मॉर्निंग. उद्या आहे अविकचा बर्थडे, म्हणून तो स्कूलला गेलेला असताना सकाळी सकाळचे कामं लवकर आवरून गिफ्ट रॅप करायला घेतले. अविक या वर्षी 5 वर्षाचा होतोय, म्हणून त्याच्या बकेट लिस्ट मध्ये असलेल्या 5 वस्तू मी आधीच ऑनलाईन ऑर्डर करून ठेवल्या होत्या, ज्या त्याला दरवर्षी होणाऱ्या सरप्राईज सेलिब्रेशन मध्ये मिळणार होत्या. डॅडू थोडाही फ्री झाला ना की ही चिमणी त्याच्या कुशीत जाऊन अशी बसलेली असते. आणि ह्याच्यामुळेच का काय कंटिन्युअसली मीटिंग आणि कॉल्स मध्ये बिझी असणारा डॅडू प्रत्येक अर्ध्या तासात ऑफिस रूम मधून चेरीला शोधत बाहेर येतो. आता चालू होणाऱ्या फेस्टिवल सीझन साठी मी मिशोवरून 2 दिवे मागवले होते. त्यातला हा मोदक शेपचा बोरोसिलिकेट ग्लासचा दिवा मला खूप आवडला. ऍक्च्युली दोन्ही दिव्यांची क्वालिटी प्राइसच्या मानाने एकदम बेस्ट होती. त्यातल्या या ग्लासच्या दिव्याचं पॅकेजिंग खरंच खूप आउटस्टँडिंग होतं. सरप्राइझिंगली हे दोन्ही दिवे अंडर 150 रुपीज आहेत. तुम्हालाही आवडले असतील तर प्लीज कमेंट फॉर लिंक. आज आषाढी एकादशीचा उपवास सुटणार होता, म्हणून दुपारच्या जेवणात पुरी भाजीचा बेत होता. संध्याकाळपर्यंत मम्मी पप्पा पण नाशिकवरून पुण्यात पोहोचले होते, ज्यांची वाट बघत बघत अविक दुपारी झोपून गेला होता. आणि हो, कितीही नाही सांगितलं ना तरी एक एक वस्तू आठवण करून घेऊन येणारी सगळ्या मम्मींसारखी माझी ही मम्मी. गोड काही नको आणूस, जिम करतोय, डाएट चालू आहे सध्या, असं कितीही सांगितलं ना तू नको खाऊस, माझ्या नातूसाठी आणते असं म्हणून फोन ठेवते ती. घरात आम्ही 3च जण असल्यामुळे घरात कोणी चौथं आलं ना की चेरीची अशी रडरड चालू होते. घरात आल्या आल्या माझी मम्मी माझ्या किचनचा ताबा आधी घेते. पुण्याला यायचं म्हणून 2 दिवस आधीपासूनच ती ही सगळी छोटी छोटी पॅकेजिंग करत बसते. चेरी आजीबाबांजवळ जायला तयार नव्हती आणि अविक झोपेतून उठून लगेच आजीच्या खुशीत शिरला. आणि हे बघून ना ती खरंच खूप कन्फ्युज झाली होती. शेवटी आजी ती आजीच असते ना. थोड्या वेळात का होईना चेरीने बरोबर आजीला ओळखून घेतलं. आणि रात्री आजीसाठी फक्त 11 वाजता बर्थडे ड्रेसेसचा फॅशन शो चालू होता. मग त्यात चेरी पण कशी मागे राहील. मी दोघांच्या झोपण्याची वाट बघत बसली, कारण हे दोघं झोपल्यावरच मला सरप्राईज डेकोरेशन स्टार्ट करता येणार होतं.